पेराल तसे उगवणार. लक्ष त्याचे बाबा, आई आणि त्याची बहीण असे राहत होते. त्याचे बाबा चोऱ्या करत असे. त्यामुळे लक्षला पण त्या गोष्टीची सवय लागते. सुरुवातीला त्याला भीती वाटत, पण नंतर हळूहळू त्याला सवय लागते. सुरुवातीला तो छोट्या-मोठ्या चोऱ्या करत, पण नंतर तो या कामात पटाईत होतो आणि मोठा चोर बनतो. तो मोठ्या-मोठ्या ठिकाणी चोऱ्या करू लागतो. मोठ्या बंगल्यात पण चोरी करू लागतो. एकदा त्याचे बाबा चोरी करताना पकडले जातात, तेव्हा त्यांना पोलीस कोठडी होते. काही दिवसांनी त्यांची सुटका होते. लक्ष चोऱ्या करतोय हे कोणालाच माहीत नसते, कारण तो सकाळी दुकान सांभाळत आणि रात्री तो चोऱ्या करत. त्याच्या घरच्यांना पण हे माहीत नव्हते. त्याने एक टोळीच बनवली होती. त्यामध्ये त्याचे बरेच मित्र होते. चोऱ्या करून पैसे आणि दागिने ते एका ठिकाणी लपवून ठेवत. खूप वर्ष चोरी केल्याने तो आता बराच श्रीमंत झाला होता. आता तो बंगल्यात राहू लागला होता. त्याचे दुकान आता खूप मोठे होते. बरीच प्रॉपर्टी त्याने घेतली होती. लक्ष एक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. एके दिवशी एक पोलिसांची टीम लक्षाच्या गावी सर्वसामान्य व्यक्ती म्हणून राहू लागली होती. त्यांना काहीतरी माहिती मिळाली होती. ते दिवस रात्र त्या ठिकाणी लक्ष ठेवून होते. नेहमीप्रमाणे लक्ष आणि त्याची टोळी चोऱ्या करायला निघतात. पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेवूनच होते. चोरी करता करता त्यांना रंगेहात पकडले जाते. लक्ष्याची सर्व प्रॉपर्टी जप्त केली जाते. त्याला आणि त्याच्या टोळीला आजन्म कारावासाची शिक्षा दिली जाते. त्याच्या कुटुंबाचे परत वाईट दिवस सुरू होतात. तात्पर्य, कधीही वाईट काम केले तर त्याची शिक्षा पण शेवटपर्यंत भोगावी लागते. थँक यू.